नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. रामकृष्ण हरीच्या जयघोषात कारदगा बाळूमामा मंदिरात दिंडी सोहळा. कारदगा येथील श्री सद्गुरू बाळूमामा सेवाभावी मंडळाच्या वतीने आषाढी वारीनिमित्त बाळूमामा मंदिरापासून दिंडी दड्डीतोट खडीवरील लक्ष्मी मंदिरापर्यंत दिंडी सोहळा काढण्यात आला. हा दिंडी सोहळा रामकृष्ण हरीच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला. प्रतिवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने हा दिंडी सोहळा आयोजित करण्यात येतो. त्याप्रमाणे चालू वर्षीही हा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडण्यात आला. प्रारंभी सकाळी बाळूमामा व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर बाळूमामा मंदिरातून दिंडी सोहळ्याला सुरुवात होऊन हा दिंडी सोहळा दड्डीतोटवरील शाळेच्या पटांगणात आल्यानंतर या ठिकाणी भाविकांनी रिंगण सोहळा पार पाडला. महिला भाविकांनी जय जय रामकृष्ण हरी, राधा राधा राधाकृष्ण राधा, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या जयघोषात झिम्मा फुगडी खेळत या रिंगण सोहळ्याला रंगत आणली. त्यानंतर हा दिंडी सोहळा श्री लक्ष्मी मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी श्री लक्ष्मी मंदिर दड्डीतोट कमिटीकडून दिंडीमधील सर्व भाविकांना एकादशी फराळ वाटप करण्यात आला. यावेळी नारायण शिंदे, चांद शिरदवाड, रंगराव बन्ने बारवाड यांनी पंढरीचा पांडुरंग व देवशयनी एकादशीबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ बारवाड यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री हरिजयगर झाला. दुसरी दिवशी म्हणजे द्वादशी दिवशी सकाळी अभिषेक घालून सकाळी 9 ते 11 पर्यंत भजन सेवा करण्यात आली व 11 नंतर महाप्रसाद वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली. ह्या दिंडी सोहळ्यासाठी कारदगा, बारवाड, मांगूर, ढोणेवाडी, येळगुळ येथील आबालवृद्ध भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर हा सोहळा यशस्वी होण्यासाठी बाळूमामा मंदिर कमिटीचे अध्यक्ष सिद्धप्पा गावडे व सदस्यांनी परिश्रम घेतले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने बारवाड.
बाळूमामा मंदिर हाही दिंडी सोहळा त्यांनी अरेंजमेंट केलेला आहे. तर ह्या दिंडी सोहळ्यामध्ये आम्हाला दोन्ही दिंडी सोहळ्यामध्ये आम्हाला लाभ घेण्याची संधी मिळालेली आहे. आणि त्यानुसार ज्या भक्तांना पंढरपूरला जाणं शक्य नाही अशांच्यासाठी सोय म्हणून गावडे महाराजांनी आपल्याला एकादशीला जे कोण उपवास व्रत जो कोण करतोय त्याला इतर एकादशी करायची सुद्धा काही आवश्यकता नाही.